नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या जी आरची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 2025-26साठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणि कृषी पंप सवलतीसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तर या जी आरमध्ये काय आहे, किती निधी मंजूर झाला आहे, हा निधी कोणाला मिळणार आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. तर या जी आरचा उद्देश काय, तर राज्यातील विविध वयोगटातील ग्राहकांना वीज दर सवलत मिळते. त्यातील सर्वात मोठा लाभ म्हणजे 7.5 HP पर्यंतच्या कृषीपंप धारकांसाठी मोफत वीज योजना. या योजनेनुसार एप्रिल 2024 ते मार्च 2029 5 वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार. यासाठी लागणारा खर्च राज्य सरकार भरत आहे. तर 2025-26साठी किती निधी ठेवला होता, तर 2025-26 या आर्थिक वर्षासाठी एकूण 15,000 कोटी रुपये कृषीपंप ग्राहकांसाठी मोफत वीज योजनेसाठी राखीव ठेवण्यात आले होते. तर आधी किती रक्कम वितरित झाली, तर याआधी सरकारने वेगवेगळ्या जी आरद्वारे महावितरणला रुपये 4,136 कोटी, नंतर 1,864 कोटी, नंतर 2,172 कोटी आणि 2,328 कोटी अशी एकूण रुपये 10,500 कोटी वितरित केले गेले होते. तर आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 3,002 कोटी 70 लाख रोखीने महावितरण कंपनीला हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर ही रक्कम फक्त कृषीपंप ग्राहकांच्या मोफत वीज योजनेसाठी वापरायची आहे, दुसऱ्या कुठल्याही कामासाठी वापरता येणार नाही. तर हा निधी कसा दिला जाणार, तर ही रक्कम सरकारच्या खात्यातून NEFT किंवा RTGSद्वारे थेट महावितरणकडे पाठवली जाणार आहे. यासाठी संबंधित अधिकारी नियुक्त केले असून त्यांना निधी हस्तांतरणाची पूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. तर शेतकऱ्यांना याचा फायदा काय, तर या जी आरमुळे खात्री झाली आहे की 2025-26मध्ये देखील कृषीपंप 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांना मोफत वीज योजना नियमित सुरू राहील. महावितरणकडे निधी पोहोचल्यामुळे सवलत वेळेवर मिळण्याची शक्यता अधिक आहे. तर मित्रांनो, हा जी आर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मोफत वीज योजनेला लागणारा मोठा निधी सरकारकडून महावितरणकडे सोडला गेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी जी आरच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.